आकांश 11. चला बाटस आपण रेडी व्हायचं आहे. बॉल दिलेले आहेत आतमध्ये आणि त्या ठिकाणी पंच आपण देखील सरपंच आमचे चाललेले आहेत. बंटी जाधव सर सेमी फायनल क्रमांक 1 करता अर्थातच दोन्ही बॅटर करण सौरभ अर्थातच ही करुण अर्जुनची जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. टीम भाई 11 संघानं त्या ठिकाणी सामना गमावला क्वालिफायरचा. त्यांना ही स्पर्धा सोडून जावी लागली आणि तदनंतर आता पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट त्यांना वर्षभर पाहावी लागणार. टीम आकृती 11 संघ सज्ज झाली आहे सेमी फायनल क्रमांक 1 खेळण्याकरता. पहिला सामना या संघाने गमावला होता पण तदनंतर 2 सलग सामने जिंकले, क्वालिफायर झाली आणि सेमी फायनल मध्ये दाखल झाली आहे. मागील वर्षी चॅम्पियन्स राहिले होते. अर्थातच ते चॅम्पियन्स पर डिफेंड करण्याकरता पुन्हा एकदा एक चला टाइम लिमिट आहे 15 मिनिटांमध्ये आपणास पहिली इनिंग संपुष्टात आणणे गरजेचे आहे. 5 चेंडूंची 1 षटक असणार आहेत. 15 चेंडूंची इनिंग असेल. चला सौरभ आणि करण हे दोन्ही बॅटर्स आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार जांभरेला प्राचार्य केलंय. 5 चेंडूंचे 1 षटक. त्या ठिकाणी सेमी फायनलला सुरुवात झाली आहे. पूर्वार्धाचा खेळ. पहिला चेंडू डावष्टीच्या बाहेर भरकटले की काय ओमकार. येस इट इज भरकटलेत. अवांतर वाईटच्या स्वरूपात 1 धाव अकाउंट ओपन केले जाईल. टीम LP फायटर्स या संघाचं चांगली फाईट दिली आहे प्रत्येक संघाला. अर्थातच LP फायटर्स या संघानं LP फायटरचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथम फलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा चूक. नो बॉल लाय ओमकार. खराब लाईन लेंथ वरती गोलंदाजी. फ्रेट असेल येणारा चेंडू पाहायला मिळेल. 2 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. येणारा चेंडू मात्र फ्रेट स्वरूपाचा पाहायला मिळेल. कशा पद्धतीने कमबॅक करणार. करावा लागेल कमबॅक कारण मागील वर्षीचे तुम्हीही चॅम्पियन्स आहात आणि चॅम्पियन्स प्रमाणे तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागेल. फ्रेटचा चेंडू असणार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होते. किती धावा मिळणार या चेंडूवरती. वाह चौकार. तब्बल 4 धावा. पहिला चौकार आलाय इथं या इनिंग मधला TC मास्टर. सहा धावा दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतील. एकच चेंडू आतापर्यंत वैध फेकलाय ओमकार जांभरेनं. करण चांगल्या दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. टीम LP फायटर संघाकरता समोरच्या दिशेने फटका सजवलाय. मिड ऑफला प्रोटेक्शन. राकेश अव्वाद अगदी टसका मस्त झाले नाहीत. चेंडू जाऊन थेट हातात विसावला. पहिला धक्का करणच्या रूपानं बॅटिंग करत असताना टीम LP फायटर्सला. अंतिम क्षणापर्यंत येऊन पोहोचलाय. चला जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं. बहादुर तो वो कहलाते हैं जो हार निश्चित हो फिर भी मैदान नहीं छोड़ते. हे मैदान तुम्हाला अखेरपर्यंत लढायचं आहे. या मैदानावरती तुम्हाला अखेरपर्यंत थांबायचं आहे जोपर्यंत तुम्ही विजयी होत नाहीये. कोला टाकल्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस डायरेक्ट हिट होईल का. बॅकअप आलाय. त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू फेकलेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. 5 चेंडूंचं 1 षटक त्या ठिकाणी हाताळणं अनिवार्य असणार आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओमकार जांभरे हा गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिले डॉट बॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हा 4था चेंडू डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू शेष असेल अर्थातच या षटकातला ओमकार जांभरेचा.
हलक्या हातानं त्या ठिकाणी बॅटचा फेस खोलला, त्याच्यानंतर कव्हरला प्रोटेक्शन, एक सिंगल आली आहे. सिंगलनं 8 धावा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे ना ते बॅटर्स सौरभनं 8 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. त्यानंतर दुसरं षटक फेकण्याकरता स्वतः मारुती जांभरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आले आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 पहिला फायनलिस्ट कोण असणार आहे जो या वर्षीच्या हंगामामध्ये फायनलमध्ये प्रवेश करणार. आता मात्र अंतिम चरणाकडे या स्पर्धा झुकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, याही वर्षी एक चांगलं आयोजन, एक चांगली संधी, एक चांगलं प्लॅटफॉर्म संपूर्ण या रेपुलीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. पण ही संधी जी तुम्हाला उपलब्ध करून दिली ना, त्या संधीचा तुम्ही फायदा करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो. तुम्हीही विजेता व्हायचं असेल तर ही संधी ओळखणं फार गरजेचं आहे. त्याकरता जिद्दीनं भिडा, संधीला ओळखा. इथं ओळखली संधी. मारुती जांभरेनं पहिल्या चेंडूवरती गारद केलाय. एक चांगला देखना झेल कव्हरला राहुलला टिपलाय. हा धक्का क्रमांक दुसरा. व्हाईट बॉल येईल. या दरम्यान आत्मसन्मानाची ही लढाई आहे. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. अस्तित्वाची लढाई लढण्याकरता तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल. अर्थातच जिद है तो जिद ही सही, आत्मसन्मान से बड़ा कुछ भी नहीं. पुन्हा एकदा तेच चित्र, पुन्हा डब्बा स्टिचच्या बाहेर हा चेंडू फेकलाय. व्हाईट बॉल येईल. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांकरता षटकार. डीजे 16 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. 16 धावा आल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा ती चूक केली जाईल का? पण विकेटचं पतन त्या ठिकाणी पंचांचं बोर्ड कशाकडे आलंय? डॉट बॉल पाहायला मिळेल. एक डॉट बॉल आलाय. अखेरचा चेंडू बहुधा शेष या षटकातला, अर्थातच मारुती जांभरे यांचा. आणखीन एक डॉट बॉल षटकाची सांगता 16 या आकड्यावरती 8च्या सरासरीने बनलायत. शेवटचं षटक, शेवटचे 5 चेंडू फार निर्णायक असणार आहेत आणि ते हाताळण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाणार? सेमीफायनल क्रमांक 1. अर्थातच ही उम्मीद अजूनही जिवंत ठेवावी लागेल या दोन्ही बॅटर्सना. जिसके पास उम्मीद है वह हार कभी नहीं हरता, हार के भी नहीं हरता. अर्थातच त्या ठिकाणी ती उम्मीद तुम्हाला जिंदा ठेवावी लागेल. 16 8च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर या 16 धावा बनवल्या आहेत, पण अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. दरम्यानच्या काळावधीत एक आणखीन विकेट्स, आणखीन एक धक्का LP फायटर्सला 16 या आकड्यावरती. टीजे मास्टर डीजे मास्टर्स. पहिल्या चेंडूवरती इथं विकेट चालली आहे.
दुसरा चेंडू लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. झेल कॅरी करणं गरजेचं होतं तिथं देखील झेल सुटला जातोय. एक रन आली आहे. एका धावेनं 17 धावा धावफलकावरती अर्थातच पाहायला मिळतील. 2 बॉल आत्तापर्यंत फेकले जात आहेत सोहमच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी अपेक्षित आहे आणि अपेक्षाप्रमाणे त्या ठिकाणी गोलंदाजी ठरली आहे टीम आकृती 11 संघाकरिता. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन इलिव्हेशन बरंचसं गाठले चेंडून अंतर कापू शकत नाहीये. धक्का क्रमांक हा जवळपास 4था टीम LP फायटर्सला. हे 17 धावा. परिस्थिती फार गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने या 2 चेंडूचा सामना करणार. मित्रांनो अशी जेव्हा परिस्थिती गंभीर असते ना तेव्हा बहरणं फार गरजेचं आहे. तुम्हालाही बहरावं लागेल. वाह भन्नाट चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शेष या इनिंगचा. 17 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलेलं. कार्पेटच्या साह्यानं चेंडू पुढे चाललाय लॉंग ऑन रिजनला. लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीपला पाहायला मिळते. सिंगल पूर्ण डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी आउट आहे का. 2 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती आणि या 2 धावा त्या ठिकाणी ऍड होतील आणि निश्चितच त्या ठिकाणी या दुहेरी धावेनं 19 बनल्या जातील. 20 ची गरज असणार आहे. अर्थातच सामना जिंकण्याकरता टीम आकृती 11 संघाला टीम आकृती 11 संघ येणाऱ्या 15 चेंडूमध्ये या 20 धावा बनवणार की येणाऱ्या 15 चेंडूत या 20 धावा रोखल्या जातील LP फायटरच्या माध्यमातून. चला टीम LP फायटर्स लगेच मैदानाच्या दाखल व्हा आणि पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता सेमीफायनल क्रमांक 2 अर्थातच SV फायटर्स विपक्ष फ्रान्स 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करूया या लगेचच आपण पुढील मॅचचा नाणेफेक करून घ्या. टीम फ्रान्स 11 टीम फ्रान्स 11 कर्णधार कोणी प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर या जरा नाणेफेक करण्याकरता. वीस धावांची गरज आहे आणि या 20 धावा बनवण्याकरता ओमकार आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर राकेश शवाद हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पण 15 चेंडूमध्ये या 20 धावा कशा रोखणार टीम LP फायटर्स. चला
उत्तरार्धाच्या खेळाला आपण सुरुवात करूयात. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती किरण 15 चेंडूमध्ये या 20 फेन्स करायच्या आहेत. याही टीमला पण 15 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचे. त्या कृतीला बनला. पहिला फायनलिस्ट कोण असणार आहे या RPL सीझन 4 चा पहिला चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या टोक्यावरून मस्तक पे दस्तक. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोका डिझी. दणक्यात सुरुवात केली आहे पण शेवट काय असणार या मॅचचा. 6 धावा आल्यात. 14ची गरज आहे येणाऱ्या चेंडूमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण पुन्हा सज्ज होतील. त्यांच्यावर पहिल्या चेंडूवरती एक मोठा हल्ला, एक मोठा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालाय ओमकार जांभरेच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा वार ओमकार जांभरेचा. त्याही वरती येईल हा षटकार. धावा मिळतील. बारा धावा आल्या धाव फलकावरती. 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. पहिला सामना गमावल्यानंतर बरीचशी खडतर परिस्थितीतून आकृती 11 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले. त्याला फायनल मध्ये दाखल करण्याची जबाबदारी आणि हा विडा ओमकारने उचललाय. दरम्यान एक वाईट बॉल, एक अवांतर धाव. 13 धावा धाव फलकावरती. 7 धावांची गरज असणार आहे आता मात्र सामना जिंकण्याकरिता. ओमकार जांभरे ऐकॉन म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवड केली आकृती 11 राकेश अव्वादनं. आणि यावेळेस फटका हवेमध्ये आहे. बरंचसं इलेव्हेशन चेंडूने गाठलं. डिस्टन्स कव्हर करू शकत नाही आहे, अंतर कापू शकत नाही. तरी देखील बॅकेट एरियामध्ये चेंडू लँड होत असताना 15 धावा धावफलकावरती येतील. 5 धावांची गरज आहे. पहिला फायनलिस्ट ठिकाणी टीम आकृती 11 की बॅक करणार या ठिकाणी टीम LP फायटर्स. फाईट करावी लागेल तुम्हाला. ही 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले. अर्थातच विचार केल्यानंतर गोलंदाज किरण याचे वा डट बॉल आलाय. हा 4था बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. अर्थातच त्या ठिकाणी किरण या गोलंदाजाचा 15 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. क्रमांक पहिलं हे प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ हा जारी असताना लॉंग लेग मध्ये फटका सजवलाय. इथं किती धावा मिळणार ओमकारला. आणि हा विजयी षटकार टीम आकृती 11 फायनली डिफेंडिंग त्या ठिकाणी फायनल मध्ये दाखल झाले आकृती 11 संघ. खूप खूप अभिनंदन. तदनंतर सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार. एका बाजूला SV फायटर तर दुसऱ्या बाजूला प्रांश 11. नाणेफेक जिंकून SV फायटर्स संघाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला विनंती असेल बॅटर्स आपण रेडी राहायचे. प्रांश 11 अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 वरती कोण विजय मिळवणार, कोण हासिल करणार ही महारत. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक